नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अशा एका कथेबद्दल सांगणार आहे जी आपल्या समाजात सध्या खूप चर्चेत असलेल्या लिव्ह इन रिलेशनशिपवरती आधारित आहे. अनेकदा या नात्याकडे संशयाने पाहिलं जातं, पण खरं तर हे नातं वाईट नसतं. योग्य जोडीदार निवडण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी हे एक योग्य पाऊल असू शकतं. ही एक आधुनिक पद्धत आहे जिथे दोन व्यक्ती लग्न करण्यापूर्वी एकत्र राहून एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखतात. मग तुमचं एकमेकांसोबत पटत असेल तर तुम्ही पुढे जाऊन आयुष्यभरासाठीचे साथी बनू शकता, आणि जर समजा तुमचं नाही पटलं तर समंजसपणे तुम्ही एकमेकांपासून दूरही जाऊ शकता. असं या नात्याचं स्वरूप असतं. पण खरी गंमत तर इथे आहे की कोणत्याही नात्यात, मग ते लग्न असो वा लिव्ह इन रिलेशनशिप, काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे त्या नात्यात असलेला एकमेकांबद्दलचा विश्वास, आदर आणि संवाद. जेव्हा या गोष्टींचा अभाव असतो तेव्हा नातं कितीही आधुनिक असो किंवा पारंपरिक असो, ते विषारी ठरू शकतं आणि त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात. किंवा लिव्हिंग रिलेशनशिप सक्सेसफुल होत नाही म्हटल्यावर मनात राग ठेवून एकमेकांचे आयुष्य हे लोक कसे उद्ध्वस्त करतात, हेच मी या कथेतून तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील 23 वर्षाच्या समीक्षा भारत नरसिंगे आणि सतीश मारुती यादव यांची. समीक्षा कसबा बावड्यातील जय भवानी गल्लीत राहत होती, तर सतीश कोल्हापुरातील शिवाजी पेठेत राहत होता. तो मूळचा पन्हाळा तालुक्यातील पेंद्रेवाडी येथील होता. हे दोघे जण गेल्या 6 महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. एकत्र राहून ते एकमेकांबद्दल समजून घेत होते. लग्न म्हणजे एकत्र राहणं, म्हणजे आयुष्य वाटून घेणं असतं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं असतं. पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असं नसतं. तुमचे विचार जर एकमेकांना पटत नसतील तर तुम्ही बळजबरीने एकमेकांसोबत लग्न नाही करू शकत. आणि हेच झालं या केसमध्येही. समीक्षा आणि सतीशच्याही नात्यात काहीतरी बिनसलं होतं. काहीतरी टोकाचे वाद सुरू झाले होते. हे वाद इतके वाढले की समीक्षाने सतीशला सोडून, ते घर सोडून आपल्या मैत्रिणीसोबत राहायला गेली होती. नात्यात संवाद तुटल्यावर किंवा विश्वासाला तडा गेल्यावर काय होतं याची ही सुरुवात होती. लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये काही लोक समजून घेत असतील, पण बरेचसे लोक मनात राग ठेवून एकमेकांच्या जीवावर उठतात. सतीशनेही तेच केलं. गेल्या काही काळापासून सतीश यादव समीक्षाच्या मागे लग्नासाठी तगादा लावत होता. त्याला समीक्षाशी लग्न करायचं होतं, पण समीक्षाला सतीशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती होती. कदाचित याच कारणामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे समीक्षाने सतीशसोबत लग्नाला नकार दिला होता. हा नकार सतीशला सहन झाला नाही. नात्यातील मतभेद आणि नकाराने त्याच्या मनात द्वेष आणि सुडाची आग भडकली. मंगळवारी 3 जून रोजी सतीश सकाळपासूनच दारूच्या नशेत होता. त्याच्या मनात सुडाचे विचार घोळत असावेत. दुपारी 2च्या सुमारास त्याने त्याचा मित्र प्रकाश सुळेकर याला फोन केला. त्या फोनवर त्याने तो समीक्षाचा खून करून स्वतःही जीवन संपवणार असल्याचं सांगितलं. तुम्ही विचार करा किती थंड डोक्याने तो हे बोलला असेल. त्याने हा टोकाचा निर्णय त्याच्या मित्राला फोन करून सांगितला आणि अर्ध्या तासातच त्याने ते करूनही दाखवलं. दुपारी 2:30च्या सुमारास सतीशने सरनोबतवाडी येथील त्यांच्या भाड्याच्या घरात समीक्षावर चाकूने हल्ला केला. त्याने समीक्षाचा निर्घृणपणे भोगसून खून केला. ती बिचारी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यावेळी समीक्षाची मैत्रीण आयशू अंपले ही घरातच होती. सतीशने समीक्षा आणि आयशूला घरात कोंडून ठेवलं आणि आपल्या दुचाकीवरून तिथून निघून गेला. घटनेनंतर पोलीस सक्रिय झाले. त्यानंतर सतीशचा शोध घेण्यासाठी 4 पथके तैनात केली. त्यांनी त्याच्या शिवाजी पेठ आणि पेंद्रेवाडीतील घरावर छापे टाकले, पण तो तिथे नव्हता. त्याचा मोबाईलही बंद असल्याने पोलिसांना त्याचं लोकेशन सापडत नव्हतं. पोलिसांनी खुनामध्ये वापरलेला चाकू आणि समीक्षाचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले. समीक्षाची मैत्रीण आयशू अंपले, समीक्षाची आई
आणि बहिणीचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. आता सतीश कुठे गेला? कोल्हापुरातून निघाल्यानंतर तो बाजार भोगाव येथे पोहोचला. तिथे त्याने एका मित्राकडून 200 रुपये घेतले. दुचाकीत पेट्रोल टाकून तो रात्री शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्र अरुण सुतार याच्या घरी गेला. अरुणला काय माहीत असेल की त्याचा मित्र इतका भयानक गुन्हा करून आला आहे. बुधवारी सकाळी अरुणच्या घरातले कोणीही उठण्यापूर्वीच सतीश आपली दुचाकी घेऊन नांदारीतून निघून गेला. इकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक नांदारीत अरुण सुतार यांच्या घरी पोहोचले. त्यांनी सुतारला सोबत घेऊन दिवसभर सतीशचा शोध घेतला, पण तो काही सापडला नाही. गुरुवारी सकाळी अखेर पोलिसांना सतीशबद्दलची माहिती मिळाली. शाहूवाडी तालुक्यातील माळापुढे कातळेवाडी येथील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. होय मंडळी, त्याने स्वतःही आपलं जीवन संपवलं होतं. समीक्षा नरसिंगे खून प्रकरण अशा प्रकारे एका दुहेरी शोकांतिकेत संपलं. लिव्ह इन रिलेशनशिपमधील वाद, लग्नाला दिलेला नकार आणि त्यातून आलेला राग यातून एक भयानक गुन्हा घडला आणि 2 जीव मारले गेले केवळ रागातून. सतीशने आपल्या मित्राला फोन करून हे कृत्य करणार असल्याचं आधीच सांगितलं होतं, पण दुर्दैवाने त्याला थांबवता आलं नाही. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे. पण यातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. कोणतंही नातं असो, मग ते लिव्ह इन रिलेशनशिप असो वा लग्न असो किंवा मैत्रीच असो, ते व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असतं. लिव्ह इन रिलेशनशिप चुकीची नसते, पण त्यातील व्यक्तींचे गैरवर्तन, त्यांचा गुन्हेगारी स्वभाव किंवा टोकाचा अहंकार हे नातेसंबंधांना विषारी बनवू शकतात. त्यामुळे माझ्या मते आपण कोणासोबत लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत आहोत किंवा राहणार आहोत याची पूर्णपणे दक्षता घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये पाऊल ठेवणं योग्य नाही. कारण पुढे जाऊन जर ते असंच तुमच्या जीवावर बेतणारं असेल तर ती रिलेशनशिप काय कामाची. म्हणून प्रत्येकाची मानसिकता ओळखूनच अशा रिलेशनशिपमध्ये तुम्ही एंट्री करा, अन्यथा करू नका. या घटनेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की प्रत्येक व्यक्तीने आपल्या नात्यातील जबाबदारी ओळखावी. मतभेद असतील तर त्यावर संवादाने तोडगा काढावा. जर एखादी व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नसेल तर त्यातून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा. पण कधीही टोकाचा निर्णय घेऊन आपला जीव किंवा दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नये. आपण सर्वांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे. प्रत्येकजण आपल्याला हवं तसंच वागेल असं नाही, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. मुलांसारखा हट्ट किंवा टोकाचा राग हे नात्यांमध्ये आणि समाजात अराजकता निर्माण करतात. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी शांतता आणि समजूतदारपणा दाखवायलाच हवा. तुमचं याबद्दल मत काय आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.